घरफोडीचा साखळी गुन्हा उजळात। अकोल्यातील खदान जुने शहर आणि तिल्लारा भागात दिवसा घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे। 2 आरोपींना अटक करून तब्बल 1,37,000 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। 2 जानेवारी रोजी अकोल्यातील खदान पोलीस ठाण्यात एक महिला रेखा विजय घोडे यांनी तक्रार दाखल केली होती। त्या नोकरीसाठी बाहेर असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरी कुलूप तोडून 1 लाख रुपये रोख आणि 10 ग्रॅम सोन्याचा गोफ असा एकूण 1,45,000 रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता। या गुन्ह्याच्या तपासाकरिता अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने खामगाव येथून 2 आरोपी आकाश पवार आणि उमेश पवार यांना अटक केली आहे। या चौकशीत त्यांनी खदानसह जुने शहर व तेल्हार हद्दीतही दिवसा घरफोडी केल्याची कबुली दिली आहे। त्यांच्याकडनं 15 ग्रॅम सोनं आणि 20 ग्रॅम चांदी असा एकूण 1,37,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांच्या नेतृत्वात पार पडली आहे। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, उपनिरीक्षक गोपाल जाधव यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा मोलाचा सहभाग होता। दिवसा बंद घरांना टार्गेट करणाऱ्या या चोरांना पकडून स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा सिद्ध केले की गुन्हे कितीही हुशारीने झाले तरी पोलिसांपासून आरोपी लपू शकत नाहीत। अकोला पोलिसांच्या या कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे।